सगळ्यात पहिले लिहून घ्या, कॉन्ट्रॅक्ट हा शब्द आहे ना, नोट्स मध्ये तुम्ही हे करत जा. जर रेकॉर्डिंग बघा तुम्ही, पण नोट्स बनवत चला. तर कॉन्ट्रॅक्ट हा शब्द कॉन्ट्रॅक्टम पासून दिलायचा. कॉन्ट्रॅक्टम. आणि हा कॉन्ट्रॅक्टम लॅटिन वर्ड आहे, लॅटिन वर्ड. आणि याचं मिनिंग आहे कॉन्ट्रॅक्टमचा ड्रॉइंग टुगेदर, म्हणजे सोबत येणे. ड्रॉइंग टुगेदर. ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग नाही, ते वाले ड्रॉइंग. सोबत येणे, ड्रॉइंग टुगेदर, हे मिनिंग आहे. कधी आलं नाही आपण घेऊ शकतो. हे मी फर्स्ट क्लास मध्ये सांगायला पाहिजे होतं, लक्षात नाही आलं माझ्या. आणि एक डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, जे की दिली होती पोलॉकने. पोलॉक. ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण मे बी येऊ शकतं. आणि यांनी काय सांगितलं होतं, एव्हरी अग्रीमेंट. एव्हरी अग्रीमेंट म्हणजे प्रत्येक अग्रीमेंट. प्रत्येक अग्रीमेंट. आणि प्रॉमिस. अँड प्रॉमिस. प्रॉमिस एन्फोर्सेबल ऍट लॉ. एन्फोर्सेबल ऍट लॉ. एन्फोर्सेबल ऍट लॉ म्हणजे जे की कायद्यानुसार लागू होणार, किंवा कायदा लागू करणार. तर असे अग्रीमेंट आणि प्रॉमिसला आपण काय म्हणू, कॉन्ट्रॅक्ट. इज अ कॉन्ट्रॅक्ट. इज अ कॉन्ट्रॅक्ट. आता हे तर तुम्हाला माहितच असेल की अग्रीमेंट मोठा टर्म. हे अग्रीमेंट आहे. हे अग्रीमेंट आहे. अग्रीमेंट. आणि याच्यातला छोटा हिस्सा काय आहे, कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे अग्रीमेंट काय आहे, ब्रॉडर टर्म, मोठा टर्म. आणि हा नॅरोवर टर्म, छोटा टर्म. म्हणून आपल्याजवळ असं येते की एव्हरी कॉन्ट्रॅक्ट. एव्हरी कॉन्ट्रॅक्ट काय आहे, इज अन अग्रीमेंट. म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट काय आहे, अग्रीमेंट. एव्हरी कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट. आणि व्हाईस वर्सा इज नॉट ट्रू. एव्हरी अग्रीमेंट कॅन नॉट बी कॉन्ट्रॅक्ट. हे तर आपण फर्स्ट इयर मध्ये शिकलो होतो, बेसिक. मग आपण आता डेफिनेशन्स बघूयात. तर डेफिनेशन्स बघण्याच्या पहिले आपण एक डायग्राम बघूयात, जर्नी बघूयात की कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कसा होतो. तर त्याचा मी एक डायग्राम आपण इथे बनवून घेऊयात. हे डायग्राम नोट्स मध्ये पण तुम्ही बनवू शकता, एक्झामच्या वेळेस खूप हेल्पफुल होऊन जातं. सगळ्यात पहिले काय आहे, ऑफर. ऑफर पासून कोणता पण जर्नी चालू होते अग्रीमेंटची. ऑफरलाच आपण काय म्हणतो, प्रपोजल. प्रपोजल. आणि हा, हे जे ऑफर डेफिनेशन आहे ना, पहिल्याच त्याच्यात आहे, 2A मध्ये. 2A. जेव्हा आपण ऑफर देतो किंवा प्रपोज करतो कोणाला, प्रपोजल, तर ती आपल्याला अशा आशेनं करतो की ती असेप्ट व्हायला पाहिजे. है ना. जर कोणी आय लव्ह यू जरी म्हटलं, तर आय लव्ह यू टू ऐकून घेण्याची अपेक्षा त्याची राहते. म्हणजे असेप्टन्स होणे गरजेचं आहे. तर मग दुसऱ्या साईडला काय आहे, असेप्टन्स. दुसऱ्या व्यक्तीने असेप्टन्स द्यायला पाहिजे त्या ऑफरला. असेप्टन्सची डेफिनेशन आहे 2B मध्ये. 2B मध्ये जेव्हा ऑफर, एका व्यक्तीने ऑफर केलं आणि दुसऱ्या व्यक्तीने असेप्टन्स दिलं त्या ऑफरचं, तर तिथे काय फॉर्म होतो, प्रॉमिस. तर हे झाला प्रॉमिस. प्रॉमिसची डेफिनेशन पण 2B मध्येच आहे. तर म्हणून इथे कन्फ्युज नका होऊ. असेप्टन्स पण 2B मध्ये दिलेला आहे, आणि प्रॉमिस सुद्धा 2B मध्येच आहे. आता याच्यानंतर काय आहे, आपल्याजवळ कन्सिडरेशन पण. जर मी याला प्लस केलं, प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन. कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशनची मी तुम्हाला टेक्निक सांगितली की हे डी लक्षात ठेवा. कन्सिडरेशनचा डी. आणि हे आहे 2D.
प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन इज इक्वल्स टू, जर हे दोन्ही आले तर आपल्या समोर येते अग्रीमेंट. म्हणजे अग्रीमेंट मध्ये काय दोन गोष्टी आहे मेन, ते आहे प्रॉमिस आणि कन्सिडरेशन. तर हे आहे अग्रीमेंट. अग्रीमेंटची डेफिनेशन कुठे आहे सांगा. अग्रीमेंटची डेफिनेशन कोणाला माहिती आहे? मी सांगतो. 2E मध्ये. हे कसं लक्षात ठेवणार ई, तर हे डबल ई लक्षात ठेवा, तुम्हाला अग्रीमेंट भेटून जाईल. कन्सिडरेशन साठी हे डी आणि अग्रीमेंट साठी हे डबल ई. 2E लक्षात ठेवू शकता. तुम्ही नोट्स मध्ये काय करू शकता ना, जर तुम्हाला एक कन्सिडरेशन लक्षात ठेवायचं तर असं लिहायचं. कन्सी, मुद्दामून दुसऱ्या पेनीनं तुम्ही काय करा, तर मोठा डी काढा असं. रेड मध्ये काढा, म्हणजे लक्षात जाईल तुम्हाला पुढे जाऊन डी असं. जर अग्रीमेंट आहे तर असं लिहा, इथं डबल ई दुसऱ्या कलर मध्ये करा, अग्रीमेंट. तुम्हाला लक्षात राहील. आता इथे अग्रीमेंट दोन प्रकारचे आहेत. पहिला अग्रीमेंट म्हणजे डोमेस्टिक डोमेस्टिक अग्रीमेंट, आणि दुसरा म्हणजे कमर्शियल. कमर्शियल. आता जर अग्रीमेंट कमर्शियल आहे, अग्रीमेंट कमर्शियल आहे आणि प्लस, इथं प्लस करता एन्फोर्सेबल बाय लॉ. एन्फोर्सेबल बाय लॉ. जर लॉ पण त्याच्यावर काय करू शकते, एन्फोर्स करू शकते. तर मग आपल्याला काय भेटते, इक्वल्स टू कॉन्ट्रॅक्ट. मग आपल्याला भेटते कॉन्ट्रॅक्ट. आणि कॉन्ट्रॅक्ट आहे 2H मध्ये. आता मी काय करत होतो ना, हे एच कसा लक्षात ठेवायचा, तर जर तुम्ही आयपीसी मध्ये गेले ना, आयपीसी मध्ये, तर 2H, आयपीसी की सीआरपीसी, सीआरपीसी मध्ये, सीआरपीसी मध्ये 2H इन्व्हेस्टिगेशन. इन्व्हेस्टिगेशन हो ना, इन्व्हेस्टिगेशन आहे. तर मग इन्व्हेस्टिगेशन आणि कॉन्ट्रॅक्ट हे दोन मेषे लक्षात ठेवले होते की 2H पासून होते. ठीक आहे, तर हे एक डायग्राम तुम्ही काढून ठेवा नोट्स मध्ये, एक्झामच्या वेळेस तुम्हाला सोपं जाईल. आता जर मी तुम्हाला म्हटलं की डेफिनेशन तुम्ही कसे लक्षात ठेवता, तर मी एक ट्रिक पण सांगतो. ते ट्रिक आहे पी क्यूब. पी क्यूब म्हणजे तीनदा पी. पी क्यूब, CAR, CAR, VC, VV, VC, पी क्यूब, CAR, VC, VV. तर म्हणजे पी क्यूब म्हणजे 2A, 2B आणि 2C. 2A मध्ये काय आहे मी सांगितलं, प्रपोजल. पी पासनं येते प्रपोजल. मग बी काय आहे, बी मधून प्रॉमिस येते, प्रॉमिस. आणि इथे काय येते, प्रॉमिसर किंवा प्रॉमिसी, प्रॉमिसर किंवा प्रॉमिसी. तर हा एक ग्रुप झाला पी क्यूब. मग हा कारचा ग्रुप घेऊया. कार, कार पासून काय होते, 2D कन्सिडरेशन. कन्सिडरेशन सी पासून कन्सिडरेशन, हा सी आहे ना. मग नंतर ए, तर मग 2E म्हणजे अग्रीमेंट. आणि हे आर, 2F रेसिप्रोकल प्रॉमिसेस.
रेसिप्रोकल प्रॉमिसेस. जर पी मध्ये तुम्हाला कोणता पण एक हे विचारलं ना डेफिनेशन की याच्यामध्ये काय आहे, की 2F मध्ये काय आहे तुम्हाला लक्षात नाही, तर तुम्ही हे लिहून काढा असं ब्लँक पेजवर, आणि तुम्ही आठवण करू शकता. तर मग तिसरा ग्रुप घेऊयात. एफ नंतर काय आहे? 2G. 2G येते. इथं काय आहे? व्ही आहे, तर व्ही पासून काय आहे? वॉइड. वॉइड. मग 2H आहे. 2H मी तुम्हाला सांगितलं इन्व्हेस्टिगेशन वरून लक्षात ठेवा, तर कॉन्ट्रॅक्ट. इन्व्हेस्टिगेशन कॉन्ट्रॅक्ट असं लक्षात ठेवा. एच नंतर आय. आय. आता व्हाईट झालं तर व्हाईटला मोठं करा. वाईडेबल. वाईडेबल. 2I काय आहे? वाईडेबल. आणि नंतर आहे 2J आखरी डेफिनेशन. हे पण व्हीच आहे, म्हणून डबल एकदा इथे वॉइडच आहे. वॉइड. तर वॉइड रिपीट झालेला आहे, पण त्याचं इंटेन्शन वेगळं आहे, ते आपण नंतर बघूयात. तर तुमची ट्रिक हे आहे. पी क्यूब कार व्ही सी व्ही. समोर बघूयात. मग इथे एक अजून एक फॉर्म्युला मी सांगतो की फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कसा होतो? फॉर्मेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कसा बनतो सुरुवातीपासून? तर आपण पहिल्याच्या पण डायग्राम मध्ये पाहिलं होतं की फॉर्मेशन, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करण्यासाठी दोन गोष्टी लागतात. ते म्हणजे प्रॉमिस. प्रॉमिस. आणि प्लस काय लागते? कन्सिडरेशन. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रॉमिस प्लस कन्सिडरेशन इज इक्वल टू अग्रीमेंट. इज इक्वल टू अग्रीमेंट. कॉन्ट्रॅक्ट नाही झालाय आतापर्यंत, अग्रीमेंट झालाय. आता प्रॉमिस. आता प्रॉमिस कसा बनतो? दोन गोष्टींनी प्रॉमिस बनतो. कोणत्या दोन गोष्टी आहे? प्रपोजल. पहिले प्रपोजल करतो आपण, ऑफर देतो. त्याच्यानंतर काय होते? असेप्टन्स. असेप्टन्स. ह्या दोन्हीचं प्लस जर केलं तर आपल्याला प्रॉमिस भेटते. कन्सिडरेशनचं मिनिंग इथे लिहून घेतो आम्ही फक्त. समथिंग. समथिंग इन रिटर्न. आता इथे माझा एक क्वेश्चन आहे. मी लॅटिन मॅक्झिम सांगितली होती तुम्हाला समथिंग इन रिटर्न ची. कोणाला लक्षात आहे तर सांगून द्या. खूप इम्पॉर्टंट अशी ती मॅक्झिम होती. सांगा. क्विड प्रो क्यू. हे एक्झाम मध्ये येणारी. मग आता कॉन्ट्रॅक्टची बारी आली, तर तुम्ही अग्रीमेंट मध्ये हे ऍड करा. फ्रेज एन्फोर्सेबल बाय लॉ. एन्फोर्सेबल बाय लॉ. हे ऍड केलं तुम्ही अग्रीमेंट मध्ये, तर तुम्हाला भेटेल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फॉर्म होण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. तर ही एक डायग्राम तुम्ही ठेवा. आता दोन डायग्राम दिले आहे. पहिले एक डायग्राम दिला होता, पण त्याच एक्सप्लेनेशन इथं चांगल्याने झालं. म्हणजे जर दोन डायग्राम भेटले तुम्हाला, तर तुमचं जे चॅप्टर प्रिलिमिनरी आहे किंवा चॅप्टर आहे डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ते क्लिअर होऊन जाईल. जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे पण काय करू शकता, तुम्ही डेफिनेशन लिहू शकता इथं. 2B. इथे प्रपोजलची 2A. इथे 2B. इथे 2D. बाजूला अग्रीमेंटची काय आहे? 2E. कॉन्ट्रॅक्टची आहे 2H. तर डेफिनेशन, कोणती डेफिनेशन कोणत्या सेक्शन मध्ये आहे
हे तर तुम्हाला माहित पाहिजे, कारण की प्रीचे क्वेश्चन याच्यावरून येतात. हे तर रट्टा पाहिजे तुम्हाला. म्हणून हे करून घ्या. याला काहीच शॉर्टकट. म्हणून जे टिप्स सांगत आहोत, जे डायग्राम सांगत आहोत, ते नोट डाऊन करून चला, तुमच्याच फायद्यासाठी. चला, एक आता आपण हे बघून घेऊ केस लॉ, जे की काल राहिली होती सांगायची. ते केस लॉ बघूयात आणि नंतर आपण क्लास खतम करूयात. कोणाला काही डाऊट आहे आतापर्यंत विचारू शकता. बरं, या केसमध्ये फॅक्ट सांगतो मी आता. तर या फॅक्ट मध्ये एक मदर असते, ओल्ड मदर, आई असते. ती आपल्या मुलीला शेत देते किंवा जमीन देते. तर मी तर डी लिहितो, डॉटर. तर एक ओल्ड मदर राहते, ती आपल्या डॉटरला म्हणजे मुलीला काय देते, एक लँड देते. शेती राहते बहुतेक. तर ते शेती कशी देते ती माहिती आहे? गिफ्ट डीड करते, गिफ्ट डीड. गिफ्ट डीड. तर मदर काय म्हणते की मी तर तुला ही जमीन देतो, ती जे लँड आहे मी तर तुला देतो या गिफ्ट डीड. पण एका अटीवर, एक शर्त ठेवली होती तिने, एक अट ठेवली होती की जे हे बीचा भाऊ आहे म्हणजे ब्रदर, ह्या एम चा भाऊ आहे ब्रदर बी, म्हणजे डॉटरचा कोण झाला, हा अंकल झाला. तर ही मदर काय म्हणते डॉटरला की या जमिनीतून काहीतरी पैसे, मला वाटते 623 का समथिंग रुपये, तू काय करायचे या अंकलला प्रोव्हाइड करायची इयरली किंवा अॅन्युअली. तर ती म्हणते ठीक आहे, मी ही अट मानायला तयार आहे. आणि ती काय करते, हे जमीन घेते. जमीन मग तिला भेटते, डॉटरला. तर मला वाटते मग याच्यानंतर एम ची डेथ होते. एम ची डेथ होते आणि डॉटर काय करते, या बी ला हे जे पैसे आहे हे देणं बंद करते. तर मग बी काय करते, मग आता भांडण कोणाच्या मधात झालं, बी आणि डी. कारण की डी ला जे पैसे द्यायचे होते 623 रुपये, ते देणं बंद करते. बी काय करते की केस फाईल करते कोर्टामध्ये. कोणाच्या विरोधात, डीच्या विरोधात. डीच्या विरोधात. तर डीचं काय म्हणणं आहे की मी तर पैसे याला देत आहे ते पैसे, पण मला बी कडनं काहीच नाही भेटत आहे. म्हणजे मला बी कडनं नो कन्सिडरेशन भेटत आहे. नो कन्सिडरेशन, काहीच नाही भेटत आहे. आणि अग्रीमेंटला काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे? अग्रीमेंट होण्यासाठी कन्सिडरेशनची आवश्यकता आहे. आणि आपण सेक्शन 25 मध्ये बघितलेलं आहे की अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन काय आहे, वॉइड आहे. तर डी हेच फॅक्ट किंवा हेच कथन जे आहे, तिचं लॉजिक जे आहे, ते कोर्टासमोर ठेवते. आणि ती काय म्हणते, जर बी आणि डी मध्ये अग्रीमेंटच नाही आहे बी आणि डी मध्ये, तर मी याला काउंट पैसे प्रोव्हाइड करू. तर हे डीचं म्हणणं आहे. म्हणून ती याच बेसिसवर बी ला पैसे देणं बंद करते, स्टॉप करते. तर मला सांगा की कोर्ट काय वर्डिक्ट करणार, बी हे केस जिंकणार की नाही जिंकणार? केस समजली?
केस समजली? आवाज येत आहे? पुन्हा सांग होय. विराज. पुन्हा सांगू? बरं. हं. दुसरा पेज काढतो. हे बघ, एका साईडला काय राहते, मदर राहते, आणि दुसऱ्या साईडला काय राहते, डॉटर राहते, मदरची डॉटर. तर मदर काय करते, आपल्या मुलीला एक जमीन देते, लँड देते. कशाने देते? गिफ्ट डीड. गिफ्ट डीड. गिफ्ट डीडनी देते. आणि त्यामध्ये मदर काय करते, एक अट टाकते. तू ह्या जमिनीतून जे पण तुला प्रॉफिट होईल किंवा प्रॉफिट न होईल, फक्त 623 रुपये काहीतरी, मला एकदम एक्झॅक्ट आठवत नाही, काहीतरी पैसे एमच्या भावाला, एमच्या भावाला म्हणजे ब्रदरला तू पुरवणार. म्हणजे ही जी डॉटर आहे एमची, ती काय करणार, आपल्या अंकलला किंवा आपल्या मामाला, कारण की एमचा भाऊ आहे ना, आपल्या मामाला हे पैसे प्रोव्हाइड करणार. हम्म. पण ती काय करते, एमची जेव्हा डेथ होते, डॉटरची आई म्हणजे या मुलीची आई जेव्हा डेथ होते, मरण पावते, ती काय करते, बीला पैसे देणं प्रोव्हाइड करत नाही, बंद करते, स्टॉप करते. तर बी काय करते मग, बी केस टाकते डी वरती. तर माझा प्रश्न हाच होता की बी केस जिंकल की नाही, कारण की डीचं काय म्हणणं राहते की बी आणि माझ्यामध्ये काहीच कॉन्ट्रॅक्ट नाही, नो अग्रीमेंट. अग्रीमेंट तर नाही आहे, आणि बी मला काहीच देत नाही आहे, काही देत पण नाही, म्हणजे नो कन्सिडरेशन पण आहे. तर मग मी याला पैसे का प्रोव्हाइड करतो? माझा कॉन्ट्रॅक्ट तर एम सोबत झाला होता, एम तर नाही आहे आता. तर माझा प्रश्न हाच आहे की बी. याच्यामध्ये बी जिंकतात कारण की मेन म्हणजे का भले कॉन्ट्रॅक्ट मदर सोबत झाला असेल तरी का मुलाचा अधिकार बनते घरच्याच्या याच्यावर. मुलगा कोण आहे याच्यात? मुलगा मुलगा आहे. म्हणतो ते बी. हा बी बी बॉय. केस. हा बी केस जिंकते, बॉय नाही आहे तो, ब्रदर आहे एमचा, ठीक आहे म्हणजे डीचा ब्रदर. मामा. हा हा. हा. बीचा मामा. हा. आणि ते यम बीची आई. हा डीची आई आहे. हा. अजून मीनाक्षी, सोनाली, प्रांजली. सांगा लवकर लवकर. ही खूप फेमस केस आहे बाय द वे, चिन्नैया वर्सेस समैया. मीनाक्षी. मी कन्फ्युज झाली त्यामध्ये. कुठे कन्फ्युज झाली सांग? तिने तसं त्या याच्यामध्ये लिहून ठेवलं आहे ना, पण हो. ते पैसे द्यायला पाहिजे. हो. तर मग बी केस जिंकल ना की नाही जिंकल? जिंकू शकते. जिंकू शकते कारण ते लिहिलं आहे ना एक त्यामध्ये साइड घे. तसं. एक साइड घे फक्त, तुला सांग जिंकल की नाही जिंकल, आणि तुझा लॉजिक सांग. जिंकणार. जिंकणार. लॉजिक काय आहे तुझा? जिंकणार. लॉजिक काय आहे, लॉजिक सांग. लॉजिक गिफ्ट गिफ्ट जिंकते. मध्ये लिहून आहे. हा, त्यामध्ये पूर्ण लिहून आहे ते ना. तर मीच सांगितलं तुम्हाला, ते तर मीच सांगितलं लिहून आहे. पण हिनं काय म्हटलं की लिहून आहे शंभर अग्रीमेंट टक्के जिंकते. बी मध्ये नाही आहे माझ्या, आणि कन्सिडरेशन काहीच देत नाही आहे. हा. हा, फक्त लिहून नाही पण यम वाळ. आणि डी मध्ये. नाही नाही नाही, ते विराज यम आणि डी मध्ये होतं. हा. बी आणि डी मध्ये नाही आहे. हा. तर हे त्यामुळं सांगितलं मी, नो अग्रीमेंट. हा. नो अग्रीमेंट आणि नो कन्सिडरेशन. ते हा. या अँगलनी जर गेलं तर नाही भेटू शकत. बरं, मग बी केस नाही जिंकू हरणार. शकत. हम्म. बी जर केस त्या हरणार. नाही मी अँगलनी जर गेलं तर. मी प्रूफ करतो. ठीक आहे, हा तुझा लॉजिक सांग विकास. रिंग. हा. यम नाही का बी बीची आई आहे ना. हम्म. तर एक गोष्ट नक्की आहे मुला म्हणजे जे बाळाचा जे आहे ना अधिकार आहे ना आईच्या याच्यावर पडतो. जेव्हा आईची प्रॉपर्टी असेल म्हणजे आईची प्रॉपर्टी म्हणजे आईकडून आलेली प्रॉपर्टी असेल ते गलत आहे, तर तो लॉजिक मुलाचं नाही गलत का आहे. तर तो पोझिशन लॉजिक फुटतं गलत आहे. आणि तो लॉजिक गलत हा आहे. ठीक वारस आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट. नाही, तो लॉजिक गलत आहे. ठीक आहे, तू दुसरीकडे चालला. तर ठीक आहे.
आता आपण लॉजिकल रिझन बघूयात. तर विकासचं बरोबर होतं हा. की बी केस जिंकला. बी केस जिंकला याच्यामध्ये. हम्म. तर आता आता याचं उत्तर आपल्याला नेमकं कुठं भेटणार. आपण आत्ताच हम्म. डेफिनेशन पाहिली, ती आहे 2D. 2D कन्सिडरेशन. आता तुम्ही तुमच्या बेरॅक्ट वरता या. तुमच्या बेरॅक्ट वरता या. बेरॅक्ट असेल तर, बेरॅक्ट नसेल तर मी काढतो बेरॅक्ट. सांगा, मी काढू का? हो. ठीक आहे. तर हे आहे डेफिनेशन. हे आहे डेफिनेशन. आता जर तुम्ही याला नोटीस केलं, तर सगळ्यात पहिले व्हेन ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. व्हेन ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर. म्यूट कर विकास. व्हेन ऍट द डिझायर ऑफ प्रॉमिसर हो. म्हणजे प्रॉमिसरच्या इच्छेनुसार. प्रॉमिसरच्या इच्छेनुसार. आता त्याच्यात काय म्हटलं, प्रॉमिसी और एनी अदर पर्सन. हेच आन्सर आहे आपलं, एनी अदर पर्सन. हेच पर्सन आहे, एनी अदर पर्सन हॅज डन और ऍबस्टेन फ्रॉम डुईंग. तर एनी अदर पर्सन कोण झालाय याच्यामध्ये? बी झालाय, म्हणजे भाऊ, आईचा तो. तर हे कन्सिडरेशन मध्येच लिहून आहे की फक्त तुमचं जे आहे ना, तुमचं की म्हणजे कन्सिडरेशन ज्याच्यामध्ये अग्रीमेंट झाला आहे त्याच्यामध्येच तुम्ही नाही, त्याच्यामध्ये एनी अदर पर्सन पण येऊ शकते, कोणता पण पर्सन येऊ शकतं. आता मग वापस मी तुम्हाला केसकडे जातो. आपण जी केसचा डायग्राम तो काढला होता त्याच्यामध्ये जाऊयात आणि तिथे तुम्हाला बेटर समजून. फक्त तुम्ही लक्षात ठेवा एनी अदर पर्सन सध्यासाठी. आता इथं डी न काय म्हटलं होतं, मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं. डीचं काय म्हणणं होतं की बी आणि माझ्यामध्ये अग्रीमेंट तर नाही आहे आणि काही कन्सिडरेशन पण नाही. पण 2Dच्या डेफिनेशन मध्ये आपल्याजवळ एनी अदर पर्सन. एनी अदर पर्सन. आता हा भलेही पण बी अग्रीमेंट मध्ये नाही आहे, कारण की रिअल अग्रीमेंट या दोघांमध्ये झालेला आहे, तरी पण डी ला काय करावं लागेल, त्या एनी अदर पर्सनला पण द्यावं लागेल कन्सिडरेशन. म्हणजे कन्सिडरेशन मध्ये थर्ड पार्टी पण येऊ शकते. थर्ड पार्टी. आणि हेच आपल्याजवळ एक कन्सेप्ट भेटते, तो म्हणजे प्रिव्हिटी ऑफ कन्सिडरेशन. प्रिव्हिटी ऑफ कन्सिडरेशन. तर तुम्ही हे जे टॉपिक आहे किंवा हेडलाईन आहे, प्रिव्हिटी ऑफ कन्सिडरेशन, हे लक्षात ठेवा. हे आपण उद्या बघूयात की काय आहे आणि हे इंडियामध्ये आहे की नाही. ठीक आहे. तर आता ही केस लॉ मी काढून घेतली. मी ऍक्च्युली घेणार नव्हतो, ही खूप बेसिक केस लॉ आहे. पण प्रश्न काय आला होता या केस लॉवर, की चिनैया किंवा जे पण केस लॉ आहे, चिनैया वर्सेस रमैया, ही जी केस लॉ आहे ना, ही कोणत्या गोष्टीसोबत संबंधित आहे. तर ऑप्शन काय आले होते माहिती आहे? 2A मध्ये प्रॉमिस आलं होतं. 2B मध्ये प्रपोजल आलं होतं. प्रपोजल. आणि 2D मध्ये ते हे आलं होतं. आणि सी मध्ये काय आलं होतं, मला वाटतं असेप्टन्स आलं होतं. हा होता क्वेश्चन. तर रिअल आन्सर हे होतं, हे कन्सिडरेशन. आता मी तुम्हाला फॅक्ट काउंट सांगितले, कारण की तुमच्या लॉंग टर्म मेमोरीमध्ये फिट होऊन जाव की ही जी केस लॉ आहे ही कन्सिडरेशनच्या टॉपिक वरती आहे, रिलेटेड आहे. हा क्वेश्चन आला होता असा. तर म्हणून मी त्याचे फॅक्ट्स आणि तुम्हाला लॉजिक सांग. फॅक्ट्स प्लस लॉजिक. पण इंटरेस्टिंगली या केसमध्ये काय झालं होतं माहिती आहे का? जे मी तुम्हाला लॉजिक दिलं होतं ना, ते जजनी अप्लाय नाही केलं होतं. जजचं मेन लॉजिक काय होतं माहिती आहे का? की जेव्हा मदरनी, आईनी मुलीला जमीन दिली होती ना, लँड,
आणि ते कशाने दिली होती? गिफ्ट डीडने. गिफ्ट डीड. तर डीनी काय केलं होतं माहिती आहे का? जे की मी तुम्हाला फॅक्ट मध्ये सांगितलं नाही. जीनी काय केलं होतं की एक अफिडेव्हिट तयार केलं होतं. आणि अफिडेव्हिट मध्ये काय केलं होतं? स्वीकार केलं होतं की मी जे बी आहे, म्हणजे डीचे मामा किंवा अंकल जे बी आहे, यांना मी 623 रुपये देणार. तर जजनं काय म्हटलं होतं? जजचं नाव काहीतरी किंडसले वगैरे काहीतरी होतं. त्या जजनी काय म्हटलं होतं जस्टिसने की भले ते तर जाऊ दे, हे गिफ्ट डीड जाऊ दे, हे नंतरचा प्रश्न, कॉन्ट्रॅक्ट पण जाऊ दे, हा दुसरा प्रश्न. हे आपण डोक्या सध्या याच्यामध्ये नाही घेऊ केसमध्ये. पण तू अफिडेव्हिट तर तयार केलेला आहे ना, तर तुला त्या अफिडेव्हिट प्रमाणे तर वागावं लागणार. तर तू याला एन्फोर्स कर. आणि ते बी पाशी होतं, ते त्यानं कोर्टात दाखवलं होतं. तर जस्टिसनी मग याच्याच बेसिसवर काय केलं होतं? जजमेंट दिलं होतं याचं. ठीक आहे, क्लास मी इथं संपवतो, रेकॉर्डिंग स्टॉप कर.